थांबव ना. नाही काय नाही हरिश्चंद्र, इथून थोड्याच अंतरावर ते मंदिर आहे जिथे मला साधना करायची आहे. तू अजिबात हालचाल करू नकोस. जर का तू हालचाल केलीस तर माझी साधना भंग पावेल. नाही हलणार बाबा. एकदम पुतळ्यासारखाच थांबतो. स्टॅच्यूच आहे बघा, स्टॅच्यू. पण बाबा एक डाऊट आहे, विचारू का? एकच मिनिट. टाइम प्लीज. आता तुम्ही एवढ्या घनदाट जंगलात तपश्चर्या करणार, एखादं जंगलातला प्राणी तुमच्यावर हल्ला करायला आला किंवा तो कोणी पोरगा, त्याचं काय ते नाव विसरलं, संग्राम जर तुमच्यावर अटॅक करायला आला तर मग मी तुमचं प्रोटेक्शन करायला येणं गरजेचं आहे ना बाबा. तुम्हाला एकटं कसं काय सोडू बरं मी? हरिश्चंद्र, मला तुझी काळजी कळतीये, प्रेम कळतंय, आगतिकता कळतीये, तुला माझी सेवा करायची हे सुद्धा कळतंय. पण काय, तिकडे मी साधना करत असताना कुठलाही मायावी राक्षस येऊ शकतो. काय सांगता? जो साध्या कीटकापासून म्हणजे कुठल्याही हिंस्र प्राण्याचं रूप घेऊ शकतो. होय. म्हणजे तू असं समज की एखादा लहान मूल किंवा एखादी सुंदर मुलगी, आजी आजोबा, कोणाचंही रूप घेऊ शकतो. तो मायावी राक्षस काहीही करून माझी साधना मोडण्यासाठी काहीही करू शकतो. तुला चित्र विचित्र आवाज येतील, तुला असंही वाटू शकतं की कोणीतरी माझ्यावर हल्ला करतंय किंवा मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करतंय, तर ते तसं नसेल. येते लक्षात येते मी काय म्हणतोय? अजिबात नाही बाबा, अजिबात हलणार नाही बाबा. एकच मिनिट. ह्यो रुमाल डायरेक्ट डोळ्यावर बांधून टाकतो. टेन्शनच नाही ना, आवाजच येणार नाही कोणाचा. हे बघा, एकदम तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा नाही नाही, जर काय तसं काय वाटलं ना भीती भीती, तर गाडीत जाऊन बसतो. तुम्ही बिनधास्त साधना करा, या, काय अडचण नाही. काय झालं आता? मार ना. 3 चुका केल्यास तू फक्त. पहिली, माझ्याशी बोलताना आवाजाची पट्टी सांभाळली नाहीस. दुसरी, माझ्या कॉलरला हात लावलास. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, दाजी म्हणायचं होतं. दला काना दा, जला दुसरी वेलांटी. जी दा जी दा जे, एवढंच म्हणायचं होतं. अरे सत्संग कधी चालू होणार? बाबा आल्यावर. बाबा कधी येणार? सत्संग चालू व्हायच्या आधी. अरे सत्संग कधी चालू होणार? अरे बाबा आल्यावर. अरे मग बाबा कधी येणार? अरे मग सत्संग चालू झाला. यार तुमची फालतूगिरी बंद करा. बघते यायची वेळ झाली, जा उठा, कोणतरी बघून या बाबा कुठं आहेत ते. अरे थांबा थांबा थांबा, ती सांगल. कोण कोण माझीवाली. कोण? तुमच्या सगळ्यांची. अरे माझी बायको, तुमची वहिनी डिंपू. माझे तुम्हाला काय डाऊट आहे, शंका आहे? तिलाच विचारू. थांबा. डिंपू. डिंपा. डिंपू. डिंपुडी. कम ऑन. घुबड तोंड्यांनो, कळलं? तुला बोलले मी, तुम्हाला पण बोलले मी. हा, आणि माझं नाव डिंपल आहे, त्यामुळे मला फक्त डिंपलच म्हणायचं, कळलं? डिंपा. डिंपल. डिंपल. बाबा कुठं आहेत? भक्तगण यायची वेळ झाली ना. बाबा त्यांच्या खोलीत असतात. त्यांच्या खोलीत असतात म्हणजे? तू असं कसं काय म्हणते त्यांच्या खोलीत? आम्ही एवढं जाऊन थांबलोय. माझ्या बायकोला काय म्हणायचं ना? माझी बायको आहे, मी अजिबात ऐकून घेणार नाही. आता सांगतो मी तुला, नंतर घ्या. काय म्या तुझी बायको? हा, तोंड बघितलं का आरशात? आणि मी तुमच्या कोणाचीच बायको नाही, कळलं ना? परत जर इथून पुढे मला जर असं काही बोललात ना, तर एकेकाच्या कुल्यावर परत मारीन मी, आणि तुझ्या पण. बरोबर, ठीक आहे. बाबांना घेऊन पडते. तर आवाज दिल्याशिवाय चैनच नाही. कुठं गेले? खाली असत्या.
इकडं पण नाहीत, गेलेत कुठे हे? यांना फोनच लावा लागणार आहे. कुठं जातात काय माहिती. अयो, फोन पण इथंच ठेवलाय. गेलेत कुठं नक्की? देवा, परत महायत्नाचा काही घाटबीट नाही ना घातल्या माणसानं. भरोसा नाही, काय करत. इथे काय करतेस? काय करते म्हणजे? तुम्हाला सोडकायला आले होते मी. कुठं गेले होते तेवढ्या सकाळी सकाळी तुम्ही? भविष्यपत, हे काय? त्याने जखम झाली. ते मला पण माहितीये, पण कशामुळं? जीवघेणा हल्ला झाला डिंपल माझ्यावर. तुमच्यावर हल्ला झाला? कधी, कुठं, कशामुळे आणि कोणी केला? तो विभावरीचा भाऊ, कोण तो? संग्राम. त्यानं. विभावरीचा भाऊ म्हणजे तो परत आलाय? तो कुठे आता? हा, पोचवलं त्याला. पोचवलं? कुठं पोचवलं? जिथं प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास संपतो तिथं. मला हे फिरून फिरून बोलणं कळत नाही, सरळ सांगा कुठं? मारून टाकलं डिंपल त्याला. कळलं? जा खाली जा. बघता असतील माझ्या खाली जा. जा खाली, सगळे वाट बघत. जा.